चला बघा, आपण आज मटकीची उसळ बनवणार आहे बघा. मोड आलेली मटकी आहे आणि एवढी भारी आहे बघा. मटकी अशी मोड आलेली आणि एकदम पौष्टिक असते मटकी. तर किती भारी आहे मटकी आपली, एकदम मस्त आहे मटकी. चला आपण बनवू. आणि बघा इथं असं टाकलेलं तेल, तेलामध्ये टाकली मोहरी, बघा मोहरी टाकले आहे तेलामध्ये. आणि बघा मोहरी आपले तडतडले कमी टाकले तर थोडेसे जिरे, आणि जिऱ्याच्या नंतर बघा 1-2 कांदे टाकून घेतलेले होते, बारीक कट करून घेतलेले असे मस्त. आणि कांद्याच्या नंतर बघा एक टमाटर टाकलेला आहे. कांदे टाकल्याच्या नंतर बघा सगळं मिक्स करून घ्यायचं कांदा टमाटर. आणि कांद्याच्या नंतर बघा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आता मिठाने आपला कांदा टमाटा लगेच ब्राऊन होत आहे. आणि टमाटर कसं मिक्स करून घेणार. बघा असं मस्त मिक्स झालेला आपला कांदा आणि टमाट्याचा ब्राऊन आपला कलर आलेला आहे टमाट्याला कांद्याला. आणि बघा मस्त आपला कांदा टमाट्याचा ब्राऊन झालेला आहे बघा. आता इथं भारी सगळं. आणि बघा असं इथं मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे, ते असं यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे बघा. आणि असं छान मस्त असं मिक्स करून घेतले आपण. त्याला मी अशी मटकी धुवून घेतलेली आणि मटकी बघायचं टाकून घेतलेली आणि बघा असं मस्त मिक्स करून घेतलेलं. असं बघा मी 1 ग्लासमध्ये असं पाणी टाकून घेतलेलं मटकी शिजण्यासाठी आपली. आणि बघा असं मिक्स करून घेते पाणी टाकल्याच्या नंतर. असं मटकी पण शिजून जाईल पाणी टाकले त्यासाठी. हे बघा किती, हे बघा आता सगळं मिक्स करून घेतले. आपल्या शेंगदाण्याचा कूट आणि ते टाकून थोडंसं आपण मटकी शिजवून देऊ. हे बघा. आणि थोडीशी बघा मी हळद पण टाकून घेतलेली आहे. मीठ टाकलेलं आपण पहिलं, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. बघा आपली मटकीची भाजी बघा किती भारी झालेली. बघा अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. बघा किती छान आपली उसळ झालेली आहे मटकीची बघा, भारी मस्त अशी बघा झटकदार. आणि बघा आपली उसळ किती छान झालेली आहे मस्त. आणि बघा अशी इथं मी कढी बनवून घेणार आहे. बघा इथं मोहरी आणि हे टाकलेलं आहे पीठ आणि ते वाटून घेतलेले बघा. बघा आपली कढी आणि आपली मटकीची उसळ किती भारी झालेली आहे बघा. उसळ तर आपली कढी पण होईल बघा. कोथिंबीर टाकून घेतलेली आणि लाल मिरच्यामध्ये मी कढी बनवलेली बघा. चण्याचं पीठ आणि कढी हे बघा. थोडीशी बघा इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मी. आपली कढी आणि आपली मटकीची भाजी हे बघा आता कढी. आणि हे बघा मस्त आपली उसळ पण झालेली आता. हे बघा किती भारी आपली उसळ झालेली आहे मटकीची मोड आलेली मटकी हे बघा. आणि तर तशी बाजूला मी कढी पण बनवून घेतलेली. आता कढीला पण उकळ फुटलेली मस्त झाली बघा. म्हणजे बघा छान अशी मस्त आपली कढी झालेली आहे आणि मटकीची उसळ आणि बाजरीच्या भाकरी.
कशी झाली आपली उसळ आणि कढी नक्की कमेंटमध्ये सांगा.